8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997. या योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 हा होता. या योजनेत सरकारी क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्राला महत्त्व देण्यात आलं. या योजनेची उद्दिष्टे: 1. राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 6.5% इतका राखणे. 2. लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणे. 3. कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे. 4. 15 ते 35 या वयोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्यातील निरक्षरतेचं संपूर्ण उच्चाटन करणे. 5. कृषी क्षेत्राचा विकास करून अन्नधान्यांच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करणे, निर्यातीसाठी योग्य असा शेतमाल तयार करणे. आणि 6. ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सिंचन सोयी इत्यादी सोयी सुविधा वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन भावी काळातील देशाच्या आर्थिक विकासाचा पाया भक्कम घालणे. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले: 1. प्रधानमंत्री रोजगार योजना. 2. महिला समृद्धी योजना. या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट ग्रामीण महिलांमध्ये बचतीची प्रवृत्ती वाढीस लागावी हे होतं. 3. राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. 4. मध्यान्ह आहार योजना. या योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलामुलींना शाळेच्या मधल्या सुट्टीत शासनामार्फत जेवण दिलं जातं. ही योजना आजही शासकीय शाळांमध्ये सुरू आहे. 5. इंदिरा महिला योजना. 6. गंगा कल्याण योजना. यांसारख्या योजना 8व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आल्या. 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढलं. 1991 मध्ये देशाने स्वीकारलेले नवीन आर्थिक धोरण, त्यातील उदारीकरण व मुक्त धोरणाचे परिणाम या योजनेत दिसून येतात. 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. या योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1997 ते मार्च 2002 इतका होता. या योजनेचा मुख्य भर कृषी व ग्रामीण विकासावर होता. या योजनेचं घोषवाक्य होतं: सामाजिक न्याय आणि समानतेस आर्थिक वाढ. या योजनेतील उद्दिष्टे: 1. कृषी व ग्रामीण विकास यांना प्राधान्य. 2. आर्थिक विकासाचा दर वाढविणे, 6.5% एवढा विकास दर साध्य करणे. 3. सर्वांना मूलभूत किमान सेवा पुरविणे व पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे व उत्पादन वाढविणे. आणि 4. इतर देशांनी आपल्या देशात पैसा गुंतवावा व त्याच्यातून आपल्या देशाचा विकास व्हावा, यासाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. या योजनेतील महत्त्वाचे कार्यक्रम: 1. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. ही योजना डिसेंबर 1997 ला सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शहरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले. 2. भाग्यश्री बाल कल्याण योजना. ही योजना 19 ऑक्टोबर 1998 ला सुरू करण्यात आली. 3. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना. ही योजना 19 ऑक्टोबर 1998 पासून सुरू करण्यात आली. या योजनेने महिलांना विमा संरक्षण दिले. 4. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. ही योजना गंगा कल्याण योजना, दशलक्ष विहिरींची योजना यासारख्या 6 योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. याची सुरुवात 1 एप्रिल 1999 ला झाली. 5. जवाहर ग्राम समृद्धी योजना. ही योजना 1 एप्रिल 1999 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना म्हणजे जवाहर योजनेचं नवं रूप होतं. सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे योजनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं. 6. अंत्योदय अन्न योजना. 25 डिसेंबर 2000 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत स्वस्त दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आलं. 7. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. या योजनेत ग्रामीण भाग एकमेकांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्यात आले. ग्रामीण भागात पक्के रस्ते म्हणजे डांबरीकरण बांधण्यात आलं. या व्यतिरिक्त 1998 मध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना राष्ट्रीय महामार्ग कार्यक्रम हाती घेण्यात आला. यासारखे विविध कार्यक्रम या योजनेत हाती घेण्यात आले.
या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. बांधकाम आणि दळणवळण या क्षेत्रात वाढ झाली. मुलांनो, अशा तऱ्हेने आपण 1951 ते 2002 या दरम्यानच्या एकूण 9 पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केला. याच्या पुढेही पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या, परंतु त्याचा अभ्यास आपण इथे करणार नाही आहोत. आपल्या या इयत्ता 9वीचा इतिहास अभ्यासाचा कालखंड हा 1961 ते 2000 पर्यंतचा आहे. त्यामुळे आपण या 9च पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करणार आहोत. बँकांचे राष्ट्रीयकरण. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा होता. म्हणजे बँकांवर संपूर्णतः खाजगी क्षेत्राचं वर्चस्व होतं. या बँका देशातील बड्या उद्योग समूहांचं प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा कसा वाढेल यासाठी कार्यरत होते. याला रोखण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पिरियल बँकचे राष्ट्रीयकरण केले. म्हणजे त्यावर सरकारचं वर्चस्व निर्माण झालं. त्या बँकेचा नफा सरकारच्या तिजोरीत जमा केला जाऊ लागला. पुढे इम्पिरियल बँकेचं रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालं, म्हणजेच SBI. या बँकेने कमी काळात आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी. मुलांनो, बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे तर आपण पाहिलं, परंतु या राष्ट्रीयकरणाची गरज का भासली याची माहिती आपण इथे घेणार आहोत. आपण पाहिलं की भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. त्यामुळे या अर्थव्यवस्थेत समाजकल्याण ही अपेक्षित असते व हे समाजकल्याण साधण्यासाठी विविध योजना, कार्यक्रम हाती घेणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, इंदिरा आवास योजना, मध्यान्ह आहार योजना या लोकहितासाठी राबवल्या जातात. याच्यातून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही, तर यासाठी सरकारलाच प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत तूट निर्माण होते आणि ही तूट भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण होणं गरजेचं होतं. राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा किंवा फायदा हा सरकारी तिजोरीत जमा होणार होता. त्यामुळे तूट भरून काढण्यास मदत होणार होती. तसेच याच्या जोडीला लघु व मध्यम उद्योगांचं विकास धोरण राबवणं आवश्यक होतं, ज्याच्यात जास्त भांडवल गुंतवावं लागत नव्हतं. या आधीच्या पाठात आपण पाहिलं की देशातील अन्नधान्याची कमतरता दूर करण्यासाठी व दुष्काळावर मात करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री असताना त्यांनी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांच्याच काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फॉरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशी मागणी केली. तसेच कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचे ठरविले. मुलांना, तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कारकिर्दीत 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्या बँका व त्यांचं स्थापना वर्ष पुढीलप्रमाणे आहेत. बँकेचं नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्थापना 1911. पंजाब नॅशनल बँक 1894. युनायटेड कमर्शियल बँक म्हणजेच युको बँक 1943. देना बँक 1950. अलाहाबाद बँक 1865. इंडियन ओव्हरसीज बँक 1836. बँक ऑफ महाराष्ट्र 1935. बँक ऑफ बडोदा 1908. बँक ऑफ इंडिया 1906. कॅनरा बँक 1906. युनियन बँक ऑफ इंडिया 1919. सिंडिकेट बँक 1925. इंडियन बँक 1907 आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया 1950. यासारख्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 रोजी झाले. पुढे 15 एप्रिल 1980 मध्ये आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. ते पुढीलप्रमाणे: 1. आंध्र बँक. 2. न्यू बँक ऑफ इंडिया. 3. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. 4. कॉर्पोरेशन बँक. 5. पंजाब अँड सिंध बँक आणि 6. विजया बँक. या 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून
विकसनशील भारताचा प्रवास विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या, विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे हा त्यामागील हेतू होता. या योजनेत 1982, 1986 व 2006 या वर्षांमध्ये काही बदल करून त्याची पुनर्रचना करण्यात आली. यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे: 1. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनेत वाढ करणे. 2. कामगारांचा उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजनामार्फत कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, वेठबिगार मुक्ती करणे. 3. मोठे उद्योगपती किंवा श्रीमंत लोक कर वाचवण्यासाठी आपली संपत्ती लपवून ठेवतात. अशा कर चुकवेगिरी करणाऱ्या, आर्थिक गुन्हे व तस्करी करणाऱ्यांना रोखणे. तस्करी म्हणजे वस्तूंची सरकारपासून लपवून खरेदी विक्री करणे. यात प्रामुख्याने परदेशातून वस्तू आयात करणे आणि परदेशात वस्तू निर्यात करणे याचा समावेश होतो. तस्करी म्हणजे स्मगलिंग, सरकारला कर न देता जकात चुकवून केलेली आयात व निर्यात. 4. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू न देता ते नियंत्रित ठेवणे, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. आणि 5. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योगाची निर्मिती करणे, दुर्बल समाज घटकांची कर्जमुक्ती करणे, घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे यांसारख्या काही प्रमुख तरतुदी होत्या. मुलांनो, आपण नेमकी कोणती 20 कलमे होती ते पाहू. 20 कलमे पुढीलप्रमाणे: गरिबी हटाओ, जनशक्ती, किसान मित्र, श्रमिक कल्याण, सर्वांसाठी घरे, स्वच्छ पेयजल, खाद्य सुरक्षा, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी शिक्षण, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय कल्याण, महिला कल्याण, बाल कल्याण, युवा विकास, झोपडपट्टी सुधार, पर्यावरण संरक्षण आणि वनवृद्धी, सामाजिक सुधार, ग्रामीण सडक, ग्रामीण ऊर्जा, मागास भागांचा विकास आणि ई-शासन इत्यादी या 20 कलमांचा समावेश होता. कामगार समस्या भाग 1. 11 जुलै 1851 रोजी मुंबईत देशातील पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. पुढे मुंबईतील दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. हा भाग कापड गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. या कापड गिरण्यांमध्ये काम करणारा कामगार गिरणी कामगार म्हणून ओळखला जात होता. 80च्या दशकात या गिरणी कामगारांमध्ये गिरणी मालकांविरुद्ध असंतोष, राग निर्माण झाला होता. त्याला अनेक कारणे होती. अन्य क्षेत्रातील काही उद्योगात कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. तसेच गिरणी कामगारांपेक्षा त्यांना इतर काही जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती, परंतु त्यांना तेवढा बोनस देण्यास गिरणी मालकांनी असमर्थता दाखवली. त्यामुळे गिरण्यातील कामगारांनी संप पुकारला. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता 8 ते 17% तडजोड केली. त्यावेळी काही कामगार थेट डॉक्टर दत्ता सामंत यांच्या घाटकोपर येथील कार्यालयात गेले. त्यांनी सामंतांना विनंती केली की त्यांनी कामगारांचे नेतृत्व स्वीकारावे. केवळ बोनसच्या मागणीसाठी संप न करता 65 कापड गिरण्यातील 2.5 लाख कामगारांना भरगच्च पगारवाढ व इतर फायदे मिळावेत म्हणून 18 जानेवारी 1982 रोजी या दिवसापासून संप पुकारण्यात आला. संपाला गिरणी कामगारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. गिरणगावची धडधड थांबली. जणू मुंबईचे हृदयच बंद पडले.
त्यावेळचे मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. मुलांनो, कायदेशीर दृष्टीने विचार केला तर मिल मालकांशी कामगारांसंबंधी बोलणी करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रीय मिल मजदूर संघालाच होता आणि हीच बाब पुढे करून मुख्यमंत्र्यांनी इतर कुणाशीही याबाबत बोलण्याचं नाकारलं. म्हणून डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. कामगार समस्या भाग 2. संप सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस कामगारांना गावाकडून अन्नधान्य पुरवठा होऊ लागला. कामगार एकमेकांना मदत करू लागले. विभाग स्तरावरही समित्या स्थापन करून अन्नधान्य व मदत निधींचे वाटप झाले. डाव्या पक्षांचा या संपाला पाठिंबा होता. संपाला 6 महिने पूर्ण झाले. संप रेंगाळायला लागला. कामगारांचा उत्साह संपला. त्यांना भविष्याची चिंता वाटू लागली. याचा फायदा घेऊन कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. मुलांनो, जेव्हा काही प्रश्न राज्य शासनास सोडवता येत नाहीत तेव्हा केंद्र शासन त्यात लक्ष घालतं. परंतु 2.5 लाख कामगारांचा प्रश्न असूनही केंद्र सरकारने संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केलं. कायद्याचा भंग करून अनेक कामगारांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. सप्टेंबर 1982 मध्ये मुंबईतील महाराष्ट्राच्या विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. त्याचाही काही उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झालं. दीर्घकाळ चाललेला हा पहिलाच ऐतिहासिक संप होता. या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. गिरणीत तयार होणाऱ्या कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीतील कापडाच्या विक्रीवर परिणाम झाला होताच. त्यातून मुंबईतील कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये हलवण्यात आल्या. केंद्र सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले. समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले गेले, पण त्यांना यश मिळालं नाही. लवाद म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींमधील दिवाणी स्वरूपाचा वाद दोन्ही पक्षांनी नेहमीच्या न्यायालयीन पद्धतीऐवजी त्यासारख्याच पद्धतीने न्यायालयाबाहेर राहून किंवा न्यायालयाची काहीशी मदत घेऊन सामान्य अशी त्रयस्थ व्यक्ती निवडून त्यामार्फत निवाडा करून घेण्याची पद्धत होय. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला होता. तसेच हेही माहीत असायला हवं की सांस्कृतिकदृष्ट्या लोकनाट्य, लोककला, साहित्य या क्षेत्रात कामगार वर्गाने मोठे योगदान दिलेले आहे. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे इत्यादी अनेक लोकशाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमामुळे लोकप्रिय होते. अण्णाभाऊ साठेंचे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली हे गीत कामगार वर्गाची वस्तुस्थिती सांगणारं असल्यानं गाजलं. त्या काळी गिरणी कामगार आपली कुटुंब गावी ठेवत असत आणि मुंबईत अनेक कामगार चाळीतील एखाद्या खोलीत एकत्र राहून गिरणीत नोकरी करत असत. त्यामुळे गिरणी कामगारांची होणारी मनाची घालमेल अण्णाभाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारे वर्णिली आहे. नवे आर्थिक धोरण. आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 हे साल महत्त्वाचे आहे. 10व्या लोकसभा निवडणुका योग्य प्रकारे पार पाडून काँग्रेस पक्षाने काठावर बहुमत प्राप्त केले. काँग्रेस पक्षातील नरसिंह राव यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडलेली होती. त्यांनी ओळखलं की आता अर्थव्यवस्थेवर ऑपरेशन करण्यासाठी चांगल्या हुशार डॉक्टरांची गरज आहे, तरच भारतीय अर्थव्यवस्था तग धरू शकेल. म्हणून त्यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री पद दिलं. अर्थव्यवस्थेतील बदलांसाठी मनमोहन सिंग यांना पूर्ण राजकीय पाठिंबा नरसिंह रावांनी देऊ केला. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत काही मूलभूत स्वरूपाचे बदल घडविले व भारतीय अर्थव्यवस्थेला जगाच्या प्रवाहात आणले. याला राव मनमोहन विकासाचा नमुना असंही म्हटलं जातं.
भारताने नवे आर्थिक धोरण स्वीकारले. त्या काळात भारताची आर्थिक अवस्था फार बिकट झाली होती. पी.व्ही. नरसिंह रावांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर 17% एवढा होता. आर्थिक विकास दर वाढण्याऐवजी तो 1.1% कमी झाला होता. चलनवाढीमुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात, कारण पैशाची किंमत कमी झालेली असते. एखाद्या देशाकडून कोणतीही वस्तू घेणे त्याला आयात म्हणतात. अशा आयातीसाठी फक्त आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते. इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड तर सोडाच, पण त्यावरील व्याज देणेही कठीण झाले होते. मे 1991 मध्ये चंद्रशेखर सरकारने सरकारी तिजोरीतील काही सोने विकून तर काही सोने गहाण ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. चंद्रशेखर यांच्या अगोदरचे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भार पडला होता. केंद्र व राज्य सरकारांचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे साधारण म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे 55% एवढे झाले. 1980-81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी होते. ते 1990-91 मध्ये $8,380 कोटी पर्यंत म्हणजे साधारण 10 वर्षात 4 पटीने वाढलं. यावेळेस भारताकडे फक्त $100 कोटी इतका परकीय चलनसाठा होता. याला इराकने कुवेतवर केलेले आक्रमण व त्यामुळे तेलाच्या वाढलेल्या किमती या गोष्टीही जबाबदार होत्या. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने परकीय कर्जही मिळवता येत नव्हतं. अशातच मूळचे भारतीय परंतु कामाधंद्यानिमित्त दुसऱ्या देशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनीही आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतासमोर अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. योजना. वरील सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी.व्ही. नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंगांसारख्या तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञांना अर्थमंत्री पदावर नेमलं. मुलांनो, डॉ. मनमोहन यांचे अर्थमंत्री असतानाचे कार्य हे नेहमीच महत्त्वाचं राहिलंय. डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रथम अर्थव्यवस्थेतील दोष शोधून ते दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना केल्या आणि परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. डॉ. मनमोहन सिंगांनी परकीय गुंतवणुकीला वाव देण्यासाठी त्यावर असणारी बंधने उठवली. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती फक्त 18 उद्योगांपुरती मर्यादित केली. इतर उद्योगांना परवान्यामध्ये सूट, परवाना पद्धती अधिक सोपी व सुलभ करण्यात आली. सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगांकरिता खुली केली. त्यामुळे कार्यक्षमता वाढून तुटीचे उद्योग नफ्यात येऊ लागले. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 31 मार्च 1992 मध्ये सेबीची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय मुंबईला आहे. कोलकाता, दिल्ली, चेन्नई येथे सेबीची विभागीय कार्यालये आहेत. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया होय. याचे आत्ताचे चेअरमन अजय त्यागी आहेत. सेबी ही गुंतवणूकदार व ज्यात गुंतवणूक केल्या आहेत अशा संस्था यांच्यात मध्यस्थीची भूमिका करते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आलं. या सर्व उपायांमुळे भारतावरील आर्थिक मंदीचे सावट दूर झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात आणले. देशातील भांडवलदारांचा व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारच्या धोरणांना मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले केल्यामुळे देशात मोबाईल सेवा सुरू झाली. डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण यास सुरुवात केली. खाजगीकरण. मुलांनो, खाजगीकरण म्हणजे अशी प्रक्रिया की त्यात सरकार उत्पादक प्रक्रिया किंवा व्यवहारांचे किंवा उद्योगांचे सार्वजनिक क्षेत्राकडून खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण करते. उदारीकरण. उदारीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, उत्पादन, आयात निर्यात यावरील अनावश्यक बंधने
आणि नियंत्रणे कमी करण्याची व परवाना पद्धत शिथिल करण्याची प्रक्रिया होय. जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे वस्तू व सेवा, आंतरराष्ट्रीय भांडवल, अतिजलद तंत्रज्ञान यांचे वाढते प्रमाण तसेच विविधता यांच्या सहाय्याने जगातील देशांचे सतत वाढत जाणारे परस्परावलंबत्व होय. वरील त्रिसूत्री वापर करण्यासाठी भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही केली.